नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वांबर शिंदे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बँकेमध्ये न जाता अगदी 5 मिनिटांमध्ये तुमचं बँक स्टेटमेंट कशा पद्धतीने काढू शकता याची ए टू झेड प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला जर ITR भरायचा असेल, IT रिटर्न भरायचा असेल किंवा तुम्हाला कुठली लोनची फाईल करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला बँक स्टेटमेंट हे लागत असतं आणि ते बँक स्टेटमेंट तुम्ही बँकेमध्ये न जाता तुमच्या घराच्या जवळच्या कुठल्याही CSC केंद्रावरती जाऊन तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये तुमचं बँक स्टेटमेंट डाउनलोड करू शकता। तर ते कसं या पद्धतीने डाउनलोड करायचं याची ए टू झेड प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे। म्हणून आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माझे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला CSC लॉगिन असं टाईप करायचं आहे। CSC लॉगिन सर्वप्रथम वरची लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या डॅशबोर्डवरती तुम्हाला CSCच्या जायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा CSC ID आणि पासवर्ड या ठिकाणी मागितला जाईल, तर तो CSC ID आणि तुमचा पासवर्ड कॅप्चर टाकून लॉगिन करायचं आहे। तर अशा पद्धतीने मी तुमच्या समोर लॉगिन करून घेतोय। अशा पद्धतीने CSC लॉगिन झाल्याच्या नंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। असा ओपन झाल्याच्या नंतर वरती सर्च बारमध्ये आपल्याला स्टेटमेंट असं सर्च करायचं आहे, फायनान्शियल स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट। तर मी या ठिकाणी स्टेटमेंट असं टाईप करतो। असं टाईप केल्याच्या नंतर बघू शकता हा खाली पॉपअप ओपन होईल तुमच्या समोर फायनान्सिंग स्टेटमेंटचा, यावर क्लिक करायचं आहे। आता आपल्याला लॉगिन या बटनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण आता स्टेटमेंटमध्ये लॉगिन झालो। आता आपल्याला रिक्वेस्ट स्टेटमेंट यावरती क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्या नंतर आता या ठिकाणी लक्षात घ्या, मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुमचा तोच टाकायचा आहे जो तुमचा त्या बँकेची लिंक आहे, ज्या बँकेचं तुम्हाला बँक स्टेटमेंट काढायचं आहे। तर दोन गोष्टी यामध्ये मॅन्डेटरी आहे, त्या बँकेशी तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमचं पॅन कार्ड क्रमांक त्या बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे। या ठिकाणी मेल ID टाकतो, म्हणजे मेलवरही लिंक येईल तुम्हाला, ज्यावरून तुम्हाला बँक स्टेटमेंट डाउनलोड करता येईल। या ठिकाणी पॅन कार्ड क्रमांक टाकून घेतो। पॅन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकलेला आहे। त्याच्यानंतर खाली जो ऑप्शन आहे सिलेक्ट फायनान्शियल, यामध्ये तुम्हाला इतक्या प्रकारच्या बँक आहेत, जवळपास याच्यामध्ये फायनान्स वगैरे सर्वच आहेत, 74 ते 76 बँका यामध्ये दिलेल्या आहेत। तर इथल्या सर्व बँकांपैकी कुठल्याही बँकेचं तुम्ही स्टेटमेंट काढू शकता, ज्याच्याकरता तुमचा मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक त्या बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे। तर यामध्ये सर्व बँका तुम्ही बघू शकता, सर्व प्रकारच्या फायनान्स सहकारी सर्व बँका यामध्ये नॅशनलाइज दिलेल्या आहेत। जसं की मला आता या ठिकाणी बँक ऑफ इंडियाचं स्टेटमेंट काढायचं आहे, तर मी या ठिकाणी बँक ऑफ इंडिया निवडली आहे। बँक ऑफ इंडियावर क्लिक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला स्टेटमेंट पिरियड, म्हणजे किती दिवसाचं स्टेटमेंट पाहिजे, तर तुम्ही कमीत कमी 3 महिने, जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंतचं स्टेटमेंट तुम्ही यामधून काढू शकता। तर या ठिकाणी मी 12 महिने निवडतो, कारण आपल्याला पेमेंट हे ₹50 करावंच लागणार आहे कितीही पिरियड घेतला तरी। त्याच्यानंतर खाली तुम्हाला सर्वात शेवटचा बँक स्टेटमेंट याची निवड करायची आणि कंटिन्यू या बटनवर आता आपल्याला क्लिक करायचे। तर चला मी कंटिन्यू या बटनवरती क्लिक करतो आणि समोर जाऊयात। कंटिन्यूवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक 6 अंकी OTP पाठवला जाईल, तो OTP क्रमांक तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता माझ्या मोबाईलवरती OTP आलेला आहे, तो OTP क्रमांक मी यामध्ये टाकून घेणार आहे। तर मी यामध्ये OTP क्रमांक टाकलेला आहे आणि कन्फर्म यावर क्लिक केले। कन्फर्मवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक लिंक असलेली बँक ऑफ इंडिया तुम्हाला या ठिकाणी शो होईल। जर शो होत नसेल तर असं समजावं लागेल की आपला मोबाईल क्रमांक किंवा पॅन कार्ड क्रमांक लिंक नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बँक ऑफ इंडिया सिलेक्ट झालेली आहे ऑटोमॅटिक, कारण आपले दोन्ही गोष्टी या बँकेशी लिंक आहेत। आता आपल्याला प्रोव्हाइड कन्संट यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला ब्लँक स्क्रीन होईल तुमच्या समोर,
असं वाटेल की भरलेले डिटेल गेले का? पण घाबरायचं नाही. आपल्याला रिफ्रेश यावरती येऊन एकदा क्लिक करायचे. तुम्हाला या ठिकाणी वरती रिफ्रेश बटन दिसते. त्या रिफ्रेशवरती तुम्हाला एकदा क्लिक करायचे यावरती. बघू शकता आता तुम्हाला या ठिकाणी ₹50 पेमेंट करायचे पेंडिंग आहे. तर मी यावर क्लिक करतो. तुम्हाला या ठिकाणी तुमचा CSC आयडीचा पासवर्ड आणि वॉलेट पिन टाकून या ठिकाणी आता पेमेंट करायचे. मी या ठिकाणी सर्वप्रथम पासवर्ड टाकून घेतो, व्हॅलिडेट करतो आणि आता तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचे. अशा पद्धतीनं पेमेंट करतोय मी. सक्सेसफुली पेमेंट झालेलं आहे. तुम्ही याच्यावरती ॲक्शनवरती जाऊन याची प्रिंट काढून कस्टमरला देऊ शकता. अशा पद्धतीने प्रिंट कस्टमरला देऊ शकता किंवा सेव्ह करून तुम्ही तुमच्या डेस्कटॉपला देखील सेव्ह करून ठेवू शकता. तर मी माझ्या डेस्कटॉपवरती ही प्रिंट सेव्ह करून ठेवलेली आहे. आणि आत्ता हे कट करतो आणि याच्यानंतर तुम्ही आता ॲक्शन शेअरवर क्लिक करू शकता. शेअरवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेल आयडीवरती एक लिंक पाठवली जाईल. ज्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही आता बँक स्टेटमेंट डाउनलोड करू शकता. तर चला मी तुम्हाला कशा प्रकारे लिंक येते ते मोबाईल मी स्क्रीनवर घेतो आणि तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तर तुमचा मोबाईल तुम्ही ओपन करायचा आहे. तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे टेक्स्ट मेसेज आता आलेला असेल. तुमच्या मोबाईलचा मेसेज बॉक्स तुम्ही ओपन करून बघू शकता. टेक्स्ट मेसेज येतो. कधी-कधी 4-5 मिनिटं वेळ लागू शकतो त्यासाठी. अशा पद्धतीनं आपल्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे. या 2-3 प्रकारचे मेसेज तुम्हाला येतात. पण या 3 प्रकारच्या SMS-मध्ये OTP असू शकतात. तुम्हाला CSC SPV या नावाने एक SMS येईल आणि त्या SMS-मध्ये एक लिंक असेल. बघू शकता आपल्या मोबाईलवरती 2 प्रकारचे हे तिसराही मेसेज आलेला आहे CSC SPV. यावरती ही लिंक असेल. यावर लिंकवर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि त्या लिंकवरती ॲक्सेप्ट करून तुम्हाला डाउनलोड PDF फाईल यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीनं बघू शकता आपलं बँक ऑफ इंडियाचं बँक स्टेटमेंट जे आहे ते आपल्या डाउनलोड झालेलं आहे. संपूर्ण एका वर्षाचं बँक स्टेटमेंट आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेलं आहे. कुठेही न जाता बँकमध्ये न जाता तुम्ही जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन अशा पद्धतीनं आपलं बँक स्टेटमेंट डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्या कामासाठी वापरू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खाली ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुप लिंक दिली आहे. तो ग्रुप जॉईन करून घ्या. त्याच्याशी जॉईन झाल्यानंतर तुम्ही थेट आमच्याशी तुमचे प्रश्न करू शकता. चला तर मित्रांनो परत एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.